तथास्तु मनोनी सदाशिव बहु अवदसा भोगील जीव रावण विषय अंध बहु यावरी गर्व वरदानाचा। प्रभू रामचंद्र भगवान की जय। आणि ह्या ठिकाणी राजा रावणला भगवान श्री विष्णूने काय तर आणि त्यांना छळण घ्यायला चालू केलेला आहे। रावण कपटी आहे, विषयात गुंग झालेला आहे, म्हणून त्याला काय तर अवदशा प्राप्त काय तर चांगलं जे आहे ते त्याला वाईट दिसू लागलं। आणि त्या ठिकाणी राजा रावण आणि गुंतलेला आहे फाशामध्ये आणि त्याला काय करावं असं त्या ठिकाणी महादेव आणि स्वतः आणि त्या ठिकाणी बोलू लागले। रावण मनो शिवाजवळ उपमा लपविली आत्मा तळी मज दिसत आहे स्वजळी किती चंद्रमोळी चाळविशी। किती चंद्रमोळी चाळविशी त्या ठिकाणी महादेवाला राजा रावण सांगू लागले की महादेवा आणि किती तुम्ही आणि मला चालवायला मला फसवायला तुम्ही काय तर चालू केलेलं आहे। तुमच्या आसनाखाली खरी पार्वती तुम्ही काय तर लपून ठेवलेली आहे आणि मला तुम्ही छळा लागला फसवायला लागला। खरं त्याला काहीच कारण विषयाचा पडीपाडो विषयात गुंत केला आहे हो, म्हणून त्याला काही सुद्धा कळत नाही। आणि नवल केवढे कवडे नकळे कहाणोबाचे कोडे तसे भगवंताच्या मनात आल्यावर काय करतात हे कुणालाच कळू देत नाहीत। काठी लागत ती दिसत नाही पण भगवंताची काठी लागल्याशिवाय राहत नाही, कारण विषयामध्ये हा राजा रावण पडल्यामुळं आणि त्या ठिकाणी विनवणी महादेवाची आणि राजा रावण करतोय। असने देखो सुंदर कांता आती विस्मयो लंकानाथा उमा सांडोनी जगन्माता जिथली लंकानाथा मंदोदरी। आणि किती काय तर हे महादेवा तुम्ही मला काय तर फसविलेला आहे आणि सुंदर ही स्त्री काय तर तुम्ही खाली आसनाखाली लपून ठेवलेली आहे मंडोदरी आणि मला माझ्या हातामध्ये तुम्ही हे अवदशा काय तर दिलेली आहे। किती तुम्ही माझं छळण लावलेलं आहे असं त्या ठिकाणी आणि राजा रावण त्या महादेवाला देखील बोलता। रावण बोलिला कोपे करी म्हातारपणी स्त्रीलोभ भारी माझी प्रिया जगन्नाथ मातारी अभिलापे उरी उरो नेदी। आणि तुम्हाला म्हातारपणी लोभ काय तर प्राप्त झालेला आहे। कोण बोलतंय? राजा रावण महादेवाला बोलवा तरी कसं कळायला पाहिजे। तुम्हाला लोभ उत्पन्न झालाय आणि माझी प्रिया माझी कांता जी पार्वती आहे ती तुम्ही लपून ठेवली खाली आणि माझं ह्या ठिकाणी फसवणूक तुम्ही काय तर करायला चालू केलेले आहे असं त्या ठिकाणी आणि प्रत्यक्ष राजा रावण त्या महादेवाला बोलता। असोल परिलंकापती रावणे सांडोनी पार्वती मंदोदरी आती प्रीती घेऊन चित्ती निघाला। आणि लगेच ताबडतोब पार्वतीची जी पहिली होती त्यांनी त्या ठिकाणी काय तर सोडून दिली आहे आणि आसनाखाली ती विष्णू मगाच आपण कथा ऐकली विष्णूने जी मंडोदरी बनवली ती उठी करून चंदनाची आणि ती पार्वती आसनाखाली राजा रावणाने घेतली खांद्यावर टाकली आणि आपलं कार्यक्रमण करण्यासाठी पुढे काय तर घेऊन त्या पार्वतीला आणि काय तर चालू लागलेला आहे। कंदी घेऊन या मंदोदरी आत्मलिंग घेऊन करी रावण निघता झडकरी नाना परिचय विष्णू इथून पुढे देखील त्याला सुट्टी काय राजा रावणला अजिबात नाही। खांद्यावर घेतली ती पार्वती कोणची ती विष्णूने बनवलेली आणि लिंग आत्मलिंग काय तर घेतलेला आहे। वाटानं मार्गक्रमण करायला चालू लागलेला आहे पण इथं फसा टाकलेला देवानी आणि नारापरीने त्याचा छळ वाटाने देखील आता इथून पुढे आणि त्या ठिकाणी विष्णू भगवंत काय तर करीत आहे। रावण पाहुणे हरिका सोनिया लंका
जाता लागी उलंग शंखा पाऊल देखा नुलंग. आता राजाराम ती पार्वती घेतलेली आहे, खांद्यावर लिंग घेतलेलं आहे, पण देव कळूनच देत नाहीत. वाटाला लागला की त्याला लगी भगवंतानी सोडली. हा, भगवंत कळू देत नाहीत. ती खाली ठेवायला जमत नव्हती पार्वती, ते लिंग खाली ठेवायला जमत होतं. लिंग ठेवले त्याला सुचित्व पाहिजे होतं. त्या ठिकाणी त्याला लगे काय तर तयार भगवंतानी केली आणि पुढे काय व्हावं लागलं. लिंग देऊन कोणाच्या हाती कैसेने करू शंका निवृत्ती. रावण थोडे पडला गुंती पुढता गुंती. राजारामला चिंता उत्पन्न झाली. राजाराम म्हणला मला लगी आता करायची, हे लिंग कुणापाशी द्यावं, परतावर ठेवायला जमत नाही. ही पार्वती देखील कुणाच्या स्वाधीन करावं. चिंता करणारा राजा रावण चिंता आता कसं करावं, काय करावं असं त्या ठिकाणी राजा रावण आणि चिंतेमध्ये काय तर पडलेला आहे. अभिलाषिता शिवाची नारी रावण असुची चराचरी. मृतिका जळे स्वेच करी सुचित्व करी उमजेना. काय करावं, कसं करावं, काय करावं, हे लिंग स्वाधीन कुणाच्या करावं, पार्वती कुठं कुठं ठेवावं, काय करावं, त्याला सुचित्व पाहिजे होतं. आणि आपण काय करावं हा प्रश्न राजारामला पडला. लगेच आपल्याला करायचे आहे असं त्या ठिकाणी विचार आणि राजारामाचा चालू आहे. मृतिका जळे शुद्ध करते कुध तैसे हृदय करते शुद्ध. सोचाचार तो अबद्ध कर्म मंद कर्मट. कर्म मंद. राजा रावण शुद्ध अंतःकरण पाहिजे, ज्याचा शुद्ध भाव झाला. दुरी नाही देवतेला भगवंत हा आपल्या अंतःकरणामध्ये आहे. पण राजारामला हे कळत नाही. जरी स्थळी भरला ठाव इता कुठे नाही उरला. भगवंत सर्वमय उरून वरला, पण राजारामला ह्याचा संदर्भ लागलेला नाही. या ठिकाणी असं नाद बाबा तुम्हा आम्हाला आणि परिहार देऊन सांगतात. प्रभू रामचंद्र